चला मॅचला होते सुरुवात। अंतिम सामना महामुकाबला मेगा फायनल। धर्मेंद्र पवारची ओळख अशी आहे, पहिला बॉल हलकी हाताने फक्त दिशा दिली जाते, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, क्षेत्ररक्षक धावतोय। धर्मेंद्र पवारची ओळख अशी आहे मित्रांनो, हा धर्मेंद्र पवार आहे ना, ज्याने या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक ठोठावलेत, म्हणजे 2 आपण पाहतोय हाफ सेंचुरी ज्याच्या बॅट मधून आले। हा धर्मेंद्र पवार आहे स्ट्रायकिंग एंड वरती, त्यासाठी पारितोषिक आलंय 1001 रुपयांचं, त्याच्या षटकारासाठी पारितोषिक आलंय। एनआरएस स्पोर्ट्स नालासोपारा यांच्या माध्यमातून हा ब्रँड अँबॅसेडर आहे देखील एनआरएस स्पोर्ट्स नालासोपाराचा आपण पाहतोय, ज्यानं या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक ठोठावले। तर दुसऱ्या बाजूला कल्पेश सपकाळ आहे, ज्यानं त्याला देखील आपण पाहतोय पारितोषिक असणार आहे एनआरएस स्पोर्ट्स नालासोपारा यांच्या माध्यमातून। ओव्हरची विकेट यश तोडकर वरती, हा तोडणारा फटका 6 धावेसाठी धर्मेंद्र पवार, ब्रँडेड धमाका। वेलकम डीजे स्वराज। काय फटका खेळलाय धर्मेंद्र पवारने। आयन हँडसंबा आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा षटकार होता धर्मेंद्र पवारच्या बॅटमधून। नेहमीप्रमाणे आकाश सर सुरुवात चांगली केली धर्मेंद्रने याही फायनलच्या मॅच मध्ये। चेंडू आलेला आहे, तो पंचांजवळ जमा करायचा आहे, नवीन बॉल पंचांजवळ जमा करायचा आहे। अगदी चांगली सुरुवात धर्मा पवारच्या बॅटमधून पाहायला मिळाली नेहमीप्रमाणे। याही वेळेला सलामीला आलाय धर्मेंद्र पवार, अगदी स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण, नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश सपकाळ पाहतोय। अंतिम महामुकाबला या अध्यक्ष चषक 2025 पर्व 1 चा अंतिम महामुकाबला आपल्या भेटीला आलाय आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, पंचाच्या डाव्या बाजूने शॉर्ट आर्म पद्धतीचा चेंडू, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता, झेलची संधी निर्माण झाली होती, वाटलं होतं झेल पकडेल, परंतु चेंडू सरळ निघून जातोय, फील्ड केला जातोय बाउंड्री लाईन वर। तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण केल्यात यशस्वीरित्या। सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळालं। धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 10। यश ओहो लाजवाब लाजवाब चेंडू आपणास पाहायला मिळाला, स्लोपर बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला, डॉट येताना पाहायला मिळतोय। 4 बॉल कंप्लीट झाले, संघाची धावसंख्या आता धाव फलकावरती पाहायला गेले तर 10 धावा स्थिर आहेत। धर्माची बॅट तळपणं या मॅच मध्ये गरजेचं असेल, कारण की मागील मॅचचा विचार करायला गेलं तर धर्माची बॅट मात्र आपण पाहतोय शांत बसायला तयार नव्हती, त्यांना साथ होती कल्पेश सपकाळची। तरी जोडी उभी राहिली तर मैदानाच्या आतमध्ये तुफान जरूर येणार आहे। धर्माच्या बॅट मधून इनसाइड आउट समोर येऊन पडतोय, असल्या चेंडूवरती डायव्ह लगावणं, सूर लगावणं गरजेचं असतं मित्रांनो, कारण की हा खेळाडू आणि याची झेल ही खूप महत्वाची आहे। याच्यावरती सिंगल रन आणि या सिंगल निश्चित धावफलक 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय। आता 5 बॉल कंप्लीट होत आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा। एक शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती वैयक्तिकरित्या पाहायला गेलं तर कल्पेश पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळणार आहेत। नक्कीच कल्पेशला सुद्धा जबाबदारी स्वीकारावी लागेल, मोठा खेळ करावा लागेल। पाठीमागे काय घडलं, इतिहास घडला, तो इतिहास जमा झाला, परंतु आता मात्र कल करून दाखवावं लागेल, कारण अंतिम सामना आहे, फायनलचा सामना आहे। निर्धाव चेंडूची होते सांगता आणि या एका निर्धाव चेंडूच्या सांगतेनं षटकाची देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची देखील होते समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11 धावा, बिनगडी बाद 11 धावा। चांगलं षटक म्हणावं लागेल यशचं। थोडासा बदल केला या वेळेला धायटी आणि विरेवाडी संघाने आणि पॉवर षटक हाताळण्यासाठी पाचारण केलं। ते यशला आतापर्यंत आपण पाहिलं तर सागर टाकत होता, परंतु यशनं हाताळलं हे षटक आणि चांगलं षटक। गडी बाद जरूर नाही झाला अजून एकही जळव संघाचा आणि डपळवाडी संघाचा, परंतु धावा रोखण्यात काहीसं यश मिळालंय असं म्हणावं लागेल। पाहूया वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर कोण येतोय। अगदी अंतिम महामुकाबला, चुरशीची लढत होईल यात मात्र शंका नसेल, परंतु उच्च दर्जाचा खेळ करावा लागेल तुम्हाला या सामन्यामध्ये। आता नाही केलं तर परत कधीच संधी ही निर्माण होणार नाही, कारण हा अध्यक्ष चषक पुन्हा पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या भेटीला येणार नाही। त्यामुळे इथेच करायचं, जे करायचं ते आज करायचं, आता करायचं, हे मनाशी बाळगलं पाहिजे आणि तसा खेळ दाखवावा लागेल।
रोहित सोमार्डे बॉलिंग मार्क वरती येतोय ओव्हर दी विकेट. रोहित सोमार्डेची मागील मॅचचा विचार करायला गेल्याने 2 षटकार खेचले होते परंतु विकेट देखील त्याने मिळवल्या होत्या. असा रोहित सोमार्डे. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका कारण की तुम्ही चेस करणार आहोत. अथर्व पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय रोहित सोमार्डेने जर विकेट मिळवली तर 500 रुपयांचे कॅश प्राइज इथं व्यासपीठावरती जमा केला जाईल. तसेच ही स्पर्धा पाहण्यासाठी आमचे मित्र बंधुतुल्य मित्र प्रशांत इंगळे देखील इथे उपस्थित राहिलेत. तुमचं देखील मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो प्रशांत इंगळे आणि तुमचं राहिलेलं प्रेम या स्पर्धेवरचं त्याबद्दल तुमचे आभार देखील व्यक्त करतो. तसेच एक खुशखबर देखील घेऊन येतो तुम्हा सर्वांसाठी. पाहायला गेलं तर येणाऱ्या 4 आणि 5 तारखेला म्हणजे जानेवारी मध्ये 2026 मधील खुशखबर आहे आणि एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. पाहायला गेलं तर मालक चषक 007 चिखली आयोजित आपण पाहतोय. ही दमदार स्पर्धा आपल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला देखील तिकडे आपण पाहतोय आयोजित केलं जात आहे. पहिले 16 संघ तिकडे आपण पाहतोय नोंदणी केली जाईल. प्रत्येक संघाला एकच विनंती असेल लवकरात लवकर नोंदणी देखील करायची आहे. यावेळी क्रॉस बॅटेड कमी गतीने हाताळला जाणून घेतला आणि दी डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून आपण पाहतोय 6 धाब्यांसाठी येतोय हा धमाका धर्माचा ब्रँडेड फटका. आता कमबॅक केले धर्मानं. पहिल्या चेंडूवरती जरूर बीट केलं होतं रोहित सोमार्डेनं धर्माला परंतु त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर हल्ला चढवला रोहित सोमार्डेवर आणि 6 धावा वसूल केल्या. तसेच पाहायला गेलं तर एनआरए स्पोर्ट्स नालासोपारा आपण पाहतोय आपल्याच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील युवा उद्योजक विजयजी सपकाळ धर्मेंद्र पवार यांच्या माध्यमातून अथक प्रयत्नातून आपण पाहतोय शॉपचं ओपनिंग देखील गेली 2 ते 3 महिन्यापूर्वी झालंय. प्रत्येकाने या शॉपला देखील व्हिजिट करा आणि आपली माणसं मोठी करा मित्रांनो. त्यानंतर पाहिलं तर मानखूर मध्ये आपण पाहतोय गेली 5 ते 7 वर्षापासून 2 बंधू म्हणजे अक्षय आरेकर आणि रितेश आरेकर यांची देखील स्पोर्ट्स शॉप आहे. तिथे देखील सर्वांनी व्हिजिट करा आणि त्यांना देखील आपण पाहतो सपोर्ट करत राहा. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 बॉल कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 18. पंच बळतायत आमच्याकडे नो बॉलचा इशारा करतायत. बीमर असेल हा येणारा पुढचा चेंडू फ्री हिट असेल परंतु नशीब की त्याच्यावरती कोणताही मोठा फटका आला नाही. एकच धाव मिळेल आणि एक नो ची मिळेल. एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवर. थोडक्यात बचावले असं म्हणावं लागेल रोहित सोमार्डे. जर का मोठा फटका आला असता तर खूप महागडा फटका पडला असता, महागडा चेंडू ठरला असता. थोडस क्रॅम्प आलेलं दिसतंय धर्मा पवारच्या पायाला. जवळ संघाला विनंती असेल जर आपला 12वा खेळाडू कोण असेल तर पाणी पण देऊ शकतो आपण. खेळाडूंची काळजी घ्या मित्रांनो. पाणी अगोदर तयार ठेवायचं आहे. तुम्ही नंतर पाणी शोधत बसू नका, वेळ वाया घालवू नका. पाणी असेल तर द्या, क्रॅम्प आला असेल तर. ओके असेल फलंदाज. आपण पाहतोय सह्याद्री असोसिएशन पाटण तालुका पठार विभाग अध्यक्ष चषक 2025 पर्व पहिले आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस, फायनल डे आणि फायनल डे आणि अंतिम दिवसाची फायनल मॅच आपल्या भेटीला आलेले. ओके 3 बॉल पूर्ण झालेत. फ्री हिटचा बॉल आहे आणि बॅटिंगने खेळलाय. चेंडू हवेमध्ये हेकावे घेतोय. काय होत आहे यावेळी कॅच ड्रॉप तर होणार आहे परंतु फ्री हिटचा चेंडू याचा फरक नाही पडणार. 2 धावा त्या मोबदल्यामध्ये जोडल्या देखील जातात आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. 22 रन ऑन स्कोर बोर्ड. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 22 वरती पोहोचत असताना या ओव्हर मध्ये 4 बॉल पूर्ण झालेत. पाहायला गेलं तर तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरला जातोय जुगाईवाडी आणि जंगलवाडी संघ. आता पहिल्या आणि दुसऱ्या पारितोषिकासाठी लढत आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले शेवटचा मुकाबला, अंतिम मॅच, फायनल मॅच. वीरवाडी दायटी संघ सोबत खेळ करतात. तर दुसऱ्या बाजूने विपक्षीय टीम जळाव आणि डफळवाडी. आतापर्यंत पाहिलं तर 1.4 खेळूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. रोहित टू बॅटर धर्मेंद्र पवार. कोण होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी याचं उत्तर आपल्याला काही वेळातच नक्की मिळेल. फुटा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, जीवदान देतोय, झेल सोडला जातोय. विक्रम होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षक आहे विक्रम आणि धर्मेंद्रला जीवदान देत आहे.
जीवदान दिलं जाते धर्मा पवारला आणि या जीवदानाचा आता किती फायदा उचलतो धर्मा आणि किती नुकसान होणार गोलंदाजी करणाऱ्या संघाचं येणाऱ्या थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. हो चकवलंय चकवलंय चांगला फिरवला चेंडू आणि अपील देखील केलं यष्टी रक्षक अक्षय पेंढारेच्या माध्यमातून आणि रिव्ह्यू घेतलाय स्टंपिंगचा. तिसरे पंच आमच्या सोबत जोडले जातील रिव्ह्यू साठी. आदरणीय सन्मान्य श्रीमानजी कृष्णा शेजवळ साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. असोसिएशनच्या वतीने त्यांचंही आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. कृष्णा शेजवळ साहेब यांचं आगमन झाले. स्काय ब्लू एंटरप्राइजेस चे सर्व त्यांचंही पुन्हा एकदा मनपूर्वक असं अभिनंदन. बॅटर आउट. अगदी मात्र आपण पाहतोय विकेट किपिंगच्या स्वरूपामध्ये यावेळी कल्पेश सपकाळ्याचा खेळ संपवला जातोय. विकेट किपरच्या स्वरूपामध्ये आपणास पाहायला मिळाला होता अक्षय पेंढारे इन ऍक्शन मध्ये. अगदी मात्र आपण पाहतो एमएसली स्टाईलने डोळ्याची पापणी 90 पर्यंत चेंडू सरळ यष्टर मध्ये घुसवला जातोय. एक अगदी कमी वेळामध्ये आपण पाहतोय स्टंपिंग आपणास पाहायला मिळेल. कल्पेश सपकाळचा खेळ संपवला. आता मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय तर जळाव संघाचा बक्कासूर मैदानाच्या आतमध्ये आता प्रवेश करतोय. गुरु पवार कॅप्टन मिस्टर गॅरी पवार आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या पाहिली धावफलकावरती तर 2 ओव्हरच्या अखेरीस 23 धावा. आता येणारे 2 गोलंदाज म्हणजे अनिकेत असेल आणि त्यानंतर येणारा गोलंदाज आपणास पाहायला मिळेल मे बी सागर देखील असावा, परंतु स्ट्रॅटेजी काही वेगळी असेल हे देखील पाहावं लागणार आहे. 1001 रुपयांचं पारितोषिक अनिकेत वरती देखील आलंय. अथर्व पाटीलच्या माध्यमातून हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक असणार आहे याची देखील नोंद घ्या. चला मॅचला करा सुरुवात. पहिला बॉल वाईड पद्धतीचा चेंडू येतोय. अनिकेतचा पहिला चेंडू. धर्मेंद्र फलंदाजी करत असताना प्रेशर जरूर असणार आहे, कारण की हा धर्मेंद्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय टच मध्ये फलंदाजी करतोय, कारण की तितकी त्याने प्रॅक्टिस देखील केली, मैदानावरती घाम देखील गाळलाय आणि त्याचंच मात्र त्याला यश या स्पर्धेमध्ये मिळतंय. यावेळी खेळून काढला जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. 1 बाउन्स 2 बाउन्स. यावेळी चेंडू सीमारेषे पार. हो काळजी घेऊन खेळाडे क्रिकेट विनंती करतो तुम्हाला, तुमच्या जीवापेक्षा मोठं काही नाहीये इथे. विनंती करेल काळजी घेऊन क्रिकेट खेळा. चौकार येतोय आणि या चौकाराची संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 28 धावा. प्रयत्न खूप छान केला होता परंतु अपयशी ठरला. त्या ठिकाणी चित्ररक्षक मिळतील 4 धावा धर्मा पवारला. स्वतःची काळजी घ्या. आता सांगितलं आकाश सरांनी की स्वतःची काळजी घ्या. अनिकेत कांबळे वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय. समोर धर्मा पवार सेट फलंदाजाचा ओपनर खेळतोय. धर्मा पवारने या अगोदर काय खेळी केली हे सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून जातोय. सीमारेषेच्या बाहेर येतात 6 धावा धर्मा पवारच्या बॅट मधून. छत्रपतींचा छावा मिळतील 6 धावा धर्मा पवारला. काय फलंदाजी करतोय धर्मा पवार मैदानाच्या आतमध्ये. वाखण्याजोगी फलंदाजी, नेत्र दीपक फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये धर्मा पवारच्या माध्यमातून. का मला सातारा जिल्हा आयकॉन म्हणून ओळखलं जातं याचं उत्तर मिळतंय सध्या मैदानाच्या आतमध्ये धर्मा पवारच्या बॅटमधून. काही वेळापूर्वीच आपण चर्चा केली होती धर्मेंद्रच्या इतिहासाची. हा धर्मेंद्र तो आहे जो आतापर्यंत आपण पाहतोय पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये लेदर क्रिकेटचा प्रशिक्षक म्हणून काम करत होता. तदनंतर मात्र आपण पाहतोय त्याचा प्रवास मुंबईच्या दिशेने झाला. तदनंतर मात्र आपण पाहतोय स्थायिक झाला मुंबईमध्ये आणि आता मात्र आपण पाहतोय टेनिसच्या स्पर्धा त्याच्या माध्यमातून गाजवल्या जात आहेत. या कालच्या दिवसाचा विचार करायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये 72 धावांवरती नाबाद राहिला होता. आजच्या दिवसामध्ये देखील एक अर्धशतक त्याच्या नावावरती आलंय. एनआरए स्पोर्ट्स आपण पाहतोय ब्रँड अँबॅसेडर जो स्ट्रायकिंग एंड वरतून धावा बनवतो. क्रॅम्प जरूर
जरूर आलाय परंतु खेळणं गरजेचं आहे आणि तो खेळणार आहे. जखमा झाल्या तरी चालतील परंतु ट्रॉफी तो त्याच्या संघाला मिळवून देणार आहे. असा जळव संघाचा आपण पाहतोय सितारा जो महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला खेळ करत आलाय आतापर्यंत. सातारा प्रीमियर लीग असेल, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, दमदार खेळ राहिलाय या धर्मा पवारचा. तोच धर्मा पवार स्ट्रायकिंग एंड वरती. ओहो काय फटका यार, अंगावरती 4 आणलेत. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषे पार. फरार येतायत 6 धावा धर्मेंद्रच्या बॅट मधून. मगाशीच उल्लेख केला होता आकाश सर आपण की विनोद सावंत यांचा उल्लेख केला होता की एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार मारणं तितकं सोपं नसतं. त्याचं प्रत्युत्तर पुन्हा एकदा धर्मा पवारने दाखवून दिले की हो मीही मारू शकतो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. आणि त्याचंच प्रत्युत्तर या चेंडूवरती मिळालं. येतायत 6 धावा धर्मा पवारच्या बॅट मधून. अँगल वरती अटॅक केलाय, गोलंदाजाच्या अँगल वरती हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या डोक्यावरतून यावेळी 39+6 म्हणजे धर्माच्या वैयक्तिक धावा धावफलकावरती लगावल्या जातील. 45 धावांवरती नाबाद खेळतोय. 15 चेंडू आणि 45 धावांवरती नाबाद खेळतोय. तिसरं अर्धशतक येणार आहे का धर्मेंद्रच्या नावावरती. आणि रेकॉर्ड देखील आपण पाहतोय क्रिक हिरोज वरती आपण पाहतोय नोंदीत केले देखील जाणार आहेत. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय आणि त्यामध्ये त्याच्या 45 धावा. फटका खेळलाय अलंकृत कार्पेट घेऊन काढला जातो. डीप वरती विक्रम नावाचा खेळाडू आहे. चेंडू फील्ड करतोय. 1 रन पूर्ण केली जाईल. धर्माला आता मात्र पसंती दिली जाईल की या जागेवरतून खेळण्यासाठी आणि धावा धावून बनल्या जात नाहीयेत. यावी सिंगल रन येते. ओव्हर संपते. ओव्हर संपत असताना 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. त्यामध्ये धर्मा वैयक्तिक 46 धावांवरती खेळ करतोय. ही धर्मेंद्र पवारची खासियत आहे मित्रांनो. 49 धावा आणि वैयक्तिक धर्मा 46 धावांवरती खेळ करतोय. फक्त 4 धावा दूर आहे त्या स्पर्धेमधील तिसऱ्या अर्धशतकाच्या दिशेने तो खेळ करताना पाहायला मिळतोय. नक्कीच या अगोदर मला वाटत नाही असा कारनामा या सह्याद्री असोसिएशन मध्ये कोणाकडून पाहायला मिळाला होता की एका टुर्नामेंट मध्ये 2 अर्धशतक झळकावणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. आणि तिसऱ्या अर्धशतकाच्या उंबरड्यावरती उभा आहे. फक्त 4 धावा पाहिजे त्याला अर्धशतकासाठी. परंतु मला वाटत नाही की तो अर्धशतकासाठी खेळतोय. तो खेळतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या ग्राम देवतासाठी. तोच धर्मा पवार पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक. जो सागर कांबळे पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत तो आलाय शेवटच्या 4थ्या षटकात आणि जबाबदारीचं षटक असेल. अगदी निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर. अरे काय फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. हाय अँड हँडसम. जितका उंच तितकाच लांब. धर्मा पवार वैयक्तिक 52 धावा. सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवायच्या खेळाडूसाठी. नक्कीच आकाश सर बरोबर बोलला तुम्ही. उभं राहून टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धर्मेंद्र पवारची बॅटिंग आवडली असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ब्रँड अँबॅसेडर आपण पाहतोय येणारे स्पोर्ट्सचा 2 नमन झालाय. त्याने मात्र खेळपट्टीला चुंबन दिले कारण की या खेळपट्टीने याला मोठं बनवलं. तो अजून मोठा बनणार आहे. एक दिवस हाच धर्मेंद्र पवार आपल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचं नाव ऑल इंडिया आयकॉन म्हणून प्रसिद्ध करेल ही देखील मी ग्वाही देतो. आणि अजून एक आपण पाहतो या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक जे त्याच्या नावावरती नोंदवलं जात आहे. वेलप्लेड यार धर्मा. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 55 आणि वैयक्तिक पाहिले गेले तर याच धर्मा पवारच्या या अर्धशतकासाठी कृपाल म्हात्रे अलिबाग यांच्याकडून रोख 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या जवळ जमा झालेला आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन धर्मा. पहा चौपेर फटकेबाजी करतोय धर्मा. गॅप मध्ये खेळून काढला चेंडू. पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी धर्मा पवारच्या बॅट मधून हा येतो अध्यक्ष चषक 2025 चा कणकणीत चौकार. फक्त आणि फक्त चौकार षटकाराचीच भाषा बोलली जाते धर्मा पवारच्या बॅट मधून. आकाश सरांनी आता चांगला उल्लेख केला धर्मा पवारच्या बॅट मध्ये. व नक्कीच हा खेळाडू पुढे जाऊन मोठा खेळाडू बनू शकतो. फक्त सातारा जिल्हा पाटण तालुकाच नाही, सह्याद्री असोसिएशनच नाही तर बाहेर जाऊन सुद्धा खेळाडू नक्कीच खेळू शकतो. पाहायला गेलं तर धर्मेंद्रची फलंदाजी आवडते सर्वांना. प्रत्येकाच्या मनावरती राज्य देखील करतोय धर्मेंद्र. यावेळी इनसाइड एज आहे, यावेळी इनसाइड एज आहे आणि इनसाइड एज अगदी मात्र आपण पाहतोय सिंगल रन देऊन जातोय. आणि या सिंगलशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 60 धावा. 60 रन ऑन स्कोर बोर्ड. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
या 3 चेंडूवरती काय पाहायला मिळेल. धर्मेंद्रची बॅटिंग आहे सर्वांना आवडले. काय फटके खेळतोय. होय मी ही देखील एक ग्वाही दिली की थोड्याच दिवसामध्ये हा धर्मेंद्र पवार ऑल इंडिया आयकॉन जरूर बनणार आहे. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावत जातोय. थोडासा दूर उभा राहतोय. चेंडू गरकन गिरकी घेतोय. बॅकवर्ड रिजन मध्ये निघून जातोय. सिंगल रन. धर्मा स्टॅकिंग एंड वरती येतोय. हो या शब्दावरती धर्मेंद्र पवार जरूर खरा उतरणार आहे कारण की त्यानं आता स्वतःची कमिटमेंट केली आहे आणि स्वतः प्रॅक्टिस अगदी मात्र इतक्या जोराने करतोय की जरूर तो येणाऱ्या काळामध्ये सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचं नाव संपूर्ण भारतभर गाजवेल असा धर्मेंद्र पवार आपण पाहतो. स्टॅकिंग एंड वरती शेवटचे 2 बॉल फेस करताना पाहायला मिळेल. यानंतरच्या इनिंग साठी लगेच मैदानाच्या आतमध्ये यायला तयार राहायचं आहे जळवान डफळवाडी संघ कारण की बॅटलॅट होण्याचे चान्सेस खूप सारे आहेत. फटका तर खेळलाय. ताकद कमी असेल का. नाही आहे. धर्माजवळ ताकद भरपूर आहे. धर्माने फिटनेस वरती देखील काम केलंय. या षटकारांची धर्मेंद्रची आपण पाहतोय धावा पूर्ण होत आहेत. 63 वैयक्तिक धावा धर्मेंद्रच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. शॉर्ट सिलेक्शन पाहिलं तरी लाल जवाब आहे. सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहे आणि हा मिस्टर परफेक्ट आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा. हा बॅटची कडा नॉट आउट राहील. एस नॉट आउट हा जरूर राहणार आहे. एक धाव येईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेने संघाची धाव संख्या धावफलकावरती 68 धावा आणि 70 धावांचं मोठं आव्हान. 69 धावांचं आव्हान. एक मोठं आव्हान मात्र आपण पाहतोय जळवान डफळवाडी संघाच्या माध्यमातून दिलं जात आहे. चला स्पीडअप घ्यायचंय आणि टीम मैदानाच्या आतमध्ये लगेच येईल डफळवाडी आणि जळव आपण पाहतोय. ही इनिंग झाल्यानंतर लगेचच आपण या स्पर्धेचा महत्वाचा इव्हेंट म्हणजे पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने वळणार आहोत. काही महत्वाचे मान सन्मान तदनंतर आपण पाहतोय पारितोषिक वितरण सोहळा 32 इंच आपण पाहतोय. टीव्ही असेल तदनंतर वैयक्तिक पारितोषिक आहेत. महत्वाचे मान सन्मान आहेत आणि तब्बल प्रथम पारितोषिक 50,001 रुपये हे मात्र आपण वितरण करणार आहोत. कोणी मैदान सोडायचं नाही. मॅच संपल्यानंतर ना लगेचच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने देखील वळणार आहोत. याची देखील नोंद घ्यायची आहे. तसेच पाहायला गेलं तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल ग्राफिक डिझायनर आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून व्हिडिओ एडिटिंग देखील केल्या जातात. जर कोणाला प्रसिद्धी हवी असेल सोशल मीडियावरती तर जरूर SP क्रिएशनला कॉन्टॅक्ट करा. सनी पवार जळव यांना कॉन्टॅक्ट करा आणि प्रसिद्धी देखील मिळवा सोशल मीडियावरती. आवर्जून सर्वांना विनंती असेल तुम्ही मेहनत जरूर करताय परंतु ती जगासमोर आणणारे कोण असतील तर आपल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहतोय SP क्रिएशन सनी पवार जरूर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आपले देखील व्हिडिओ क्रिएट करत चला आणि अपलोड देखील करत चला सोशल मीडियावरती. थँक्यू. फिडिंग साठी आलेली टीम आपण पाहतो डफळवाडी जळव. विनंती करेल थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे आणि लगेचच फिडिंग देखील लावून घ्यायचे आहे आणि बॅटर पाठवून द्यायचे आहेत कॅप्टन अक्षय पेंडारे कारण की बॅटलाइट होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. फलंदाजी करताना थोडासा आपल्या संघाला प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे थोडीशी घाई करा तोरा करा आणि लगेचच आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. समालोचक चालूच राहील. कॉमेंट्री चालूच राहील. अगदी फायनलच्या मॅचचे त्यात पूर्वी आपण छोटे छोटे सत्कार आहेत तेही करणार आहोत या ठिकाणी. त्यासाठी सर्वांनी नावं घेतली जातील. त्यांनी कृपया लगेचच आपलं स्टेजवर यायचं आहे टॉस्का बॉस मध्ये आणि आपला छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे. मी सर्वप्रथम नाव घेतो विशाल उत्तेकर मॅन फ्रॉम डांगिष्टवाडी. विशाल उत्तेकर कुठे असतील तर ताबडतोब यायचा आहे. त्यांचा सत्कार विशाल उत्तेकर यांचा सत्कार गणेश सावंत यांच्या शुभ हस्ते केला जाईल. ही स्पर्धा पाहायला तर मंडप डेकोरेटर्स आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून केलेली मैदानाला सजावट तदनंतर पाहायला गेले तर 4 चांद लावले जातात मैदानाला व्यासपीठाला. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पद्धतीमध्ये थेट प्रक्षेपण केले जाते. श्री इव्हेंट्स लाईव्ह असल्या सर्वात मोठा रोल या स्पर्धेमध्ये गेली 2 दिवसामध्ये आपण पाहतोय. हे जेपी पॅनेलचे अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश सर असतील नितेश सर असतील आणि हैदर सर आपण आपल्यासोबत जोडले गेलेत कालच्या दिवसापासून. यांचा यार महत्वाचा वाटा आहे.
यांचा महत्वाचा वाटा आहे आणि तुमचे मनापासून आभार देखील व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर. कारण की मागील वर्षामध्ये पंचांवरतून आपण पाहतोय भरपूर असे वाद पाहायला मिळत होते, परंतु या वर्षामध्ये ते पाहायला मिळणार नाही. कारण की जेपी पॅनलचे पंच म्हणजे आत्मविश्वासाने भरलेले पंच आणि अनुभवी पंच पाहायला मिळतात. अगदी महत्वाचे माणसं म्हणून आपण पाहतोय डीएसपी सरांच्या समवेत. चला विशाल उत्तेकर, त्याच्यानंतर पुढील सत्कार असेल चेतन पनाळकर मॅन फ्रॉम करण जोशी. आपलाही छोटासा सत्कार होणार आहे. किशोर सावंत यांच्या शुभ हस्ते आपलाही सन्मान केला जाईल. यायचं आहे, नाव घेतलं की मित्रांनो यायचं आहे. किशोर सावंत नाव लक्षपूर्वक ऐका. पुढील सत्कार असेल तेजस सपकाळ यांचाही या ठिकाणी सत्कार केला जाईल. त्यानंतर देवाभाऊ सपकाळ यांचाही सत्कार केला जाईल. कुठे असतील तरी ताबडतोब यायचा आहे. त्यानंतर विजय सपकाळ एनआर स्पोर्ट यांचाही या ठिकाणी सत्कार केला जाईल. ज्यांची नावं घेतो मित्रांनो पटकन यायचं आहे. सर्व मान्यवरांना माझी हात जोडून विनंती असेल की नावं घेतो त्यांनी यायचं आहे. सोबत माझ्या समालोचक आकाश काटे सर सुद्धा माझ्यासोबत जोडले जात आहेत. अक्षय पेंढारेवरती कॅश प्राइज असेल विकासजी कदम यांच्या माध्यमातून सलग 3 षटकांसाठी 1001, परंतु जो जेव्हा फलंदाजी करण्यासाठी येईल तेव्हा कॅच कंप्लीट आहे. धर्माला क्रॅम्प आहे हो, जखमा हो, धर्मा अगदी हॉस्पिटल मध्ये असतं तरी खेळायला प्रथम उपलब्ध राहिला असा धर्मा पवार त्याने मिळवली विकेट. कॅच देखील कंप्लीट केली जाते. आता शुभम जाधव नावाचा मोठा फलंदाज यावेळी माघारी जाताना पाहायला मिळतोय. बॅटर गॉन शुभम जाधव आता मात्र माघारी जाताना पाहायला मिळतोय. काही महत्वाचे मान सन्मान इथे केले जात आहेत. देवाभाऊ सपकाळ आपण असाल उपस्थित तर यायचं आहे. तेजस सपकाळ, चेतन पनाळकर, विशाल उत्तेकर यांनी सुद्धा यायचे. त्यानंतर जगदंब स्पोर्ट सर्व अक्षय हरेकर असतील तर त्यांनी यायचे, त्यांचाही सत्कार केला जाईल. संतोष सकाराम सावंत यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार केला जाईल, त्यांनी सुद्धा यायचं आहे. निलेश सावंत यांचाही छोटासा सत्कार केला जाईल, त्यांनी सुद्धा यायचं आहे. चेतन पनाळकर आलेले आहेत. चेतन पनाळकर यांचा सत्कार किशोर सावंत यांना मी विनंती करतो की आपला छोटासा सत्कार करायचा आहे. विकेटचं पतन. जसा शुभम जाधव माघारी तसा मात्र आपण पाहतोय अक्षय पेंढारे देखील माघारी. सलग 2 चेंडू आणि 2 विकेट्स मिळवलेत. चला मॅच चालू करा. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय आपणास. चला देवाभाऊ सपकाळ, तेजस सपकाळ, चेतन पनाळकरांचा झालेला विशाल उत्तेकर असतील तर यायचं आहे. संतोष सकाराम सावंत, जगदंब स्फोट अक्षय हरेकर असतील तर त्यांनी सुद्धा यायचं आहे. नावं घेते तर यायचं आहे मित्रांनो. निलेश सावंत असतील तर त्यांनी सुद्धा यायचं आहे. सतीश जाधव मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉल कंप्लीट झालेत मित्रांनो. त्यावरती आपण पाहतो 2 विकेट मिळवलेत. कल्पेश सपकाळ यांनी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, प्लेसचा बॉल आणि त्यावरती चालू असलेला हा हाकार आपण पाहतोय कल्पेश सपकाळ यांचा. सतीश जाधव 30 स्ट्रायकिंग एंडवरती पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं होतं. सावंत यांचा कॅच कंप्लीट केली जाते. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय ओव्हर हॅट्रिक तर पाहायला मिळतेच आपल्याला, म्हणजे तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल झालेत, 5 वरती आपण पाहतोय 3 विकेट गमावलेत. आता रोहित सोमर्डेला साथ द्यायला कोणीच तयार नाहीये. तब्बल आपण पाहतोय 69 धावांचा पाठलाग करायचा आहे मित्रांनो आणि साथ द्यायला कोणी नाहीये. रोहित सोमर्डेला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय स्वप्नील तोडकर. आता स्वप्नील तोडकर आणि रोहितला पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, धावांची इमारत बांधावी लागेल आणि त्यासाठी पाया भक्कम हवा लागतो. तोच पाया तर बनू देत नाहीये कल्पेश सपकाळ. टीमा डफळवाडी जळव संघाच्या माध्यमातून ओव्हर दी विकेट पाहायला मिळतं पुण्याला कल्पेश सपकाळ. या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल कॅरी करेल समोर स्वप्नील तोडकर. यस, पुढील सत्कार होतोय विजय पवार डफळवाडी. विजय पवार आणि त्यानंतरचा पुढील सत्कार असेल शेखर शेट्टी साहेब. त्यानंतर पुढील सत्कार असेल विजय पवार, शेखर शेट्टी साहेब.
सन्मान्य अध्यक्ष राम सावंत यांच्या वाढदिवसासाठी चेतन पन्हाळकर आणि मित्र परिवार तेजस सपकाळ आहेत, तुषार नाना डांगे मुंबई पोलीस आहेत, अनिल सपकाळ आहेत, यांच्याकडून छोटस गिफ्ट दिलं जातंय, त्याचा स्वीकार केला जातो अध्यक्षांच्या मार्फत. आज चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 2 आणि विकेट पाहायला मिळाले त्या ओव्हर मध्ये 3 अशी देखील कहाणी राहिली पहिल्या ओव्हरची. शेखर शेट्टी साहेब, त्यानंतर विनोद सावंत तुषार डांगे नाना यांचाही सत्कार होतो या ठिकाणी गणेश सावंत यांच्या शुभ हस्ते. सचिन येतोय बॉलिंग मार्क वरती, सचिन सपकाळ येतोय, ओव्हरती विकेट तो येतोय, समोर रोहित सोमर्डे, साथीला स्वप्नील तोडकर. या ओव्हर मध्ये आतिषबाजी करावी लागेल, फटाके फोडावे लागतील षटकार चौकारांचे, तेव्हा मात्र मॅच मुठीमध्ये येऊ शकते. कारण की कल्पेश सपकाळ यांची ही ओव्हर वा काय राहिली आहे. विनोद सावंत कुठे असतील त्यांनी यायचं आहे, लवकरात लवकर नाव घेतलं की यायचं आहे. विनोद सावंत जंगलवाडी, त्यानंतर उमेश गाडगे यांचाही छोटासा सत्कार करण्यात येत आहे असोसिएशन तर्फे. शिवनेरी बाई जुगायवाडी अध्यक्ष राम सावंत यांच्या मार्फत उमेश गाडगे. त्यानंतर काशीनाथ पवार यांचाही छोटा सत्कार करण्यात येत आहे. काशीनाथ पवार आपण यायचं आहे. धनंजय जाधव फौजी यांचाही छोटा सत्कार होईल. मी सचिन जाधव यांना विनंती करेन आपण यायचं आहे सत्कार स्वीकारण्यासाठी. काशीनाथ पवार यांच्यानंतर धनंजय जाधव फौजी पाबळवाडी गावचे सुपुत्र आहेत, ते या ठिकाणी उपस्थित नाहीत, त्यांचे बंधू आहेत विद्यमान उपाध्यक्ष सचिन जाधव, हे स्वीकारतील. आणि त्यानंतर सागर पवार साखरवाडी तेही उपस्थित नाही आहेत. जर कोण प्रतिनिधी असेल साखरवाडीचा तर त्यांनी यायचं आहे. सागर पवार साखरवाडीचा कोण प्रतिनिधी असेल तर यायचं आहे पुढे. ज्यांची नावं घेतलेत मित्रांनो सहकार्य करायचं आहे. कृष्णा पवार यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. मॅचच्या आतमधील कहाणी या चेंडूवरती चौकार आलाय आणि या चौकार आलाय रोहितच्या बॅट मधून आलाय. संतोष सावंत यांना विनंती करतो कृष्णा पवार संकेत आहेत सत्कार करायचा आहे. वाईट बॉल, एक्स्ट्राची रन, संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या रनने जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. मागील चेंडूवरती चौकार म्हणजे खुशीचे संकेत असतील का टीम विरेवाडी दायटी संघासाठी संपूर्ण त्यांच्या चाहत्यांसाठी. सागर पवारचा सत्कार विकास नाडेकर स्वीकारतील. ओ माय गॉड, एरिया तर कव्हर केला होता परंतु चेंडू हातामध्ये बसला जात नाहीये, चिपकला जात नाही. याच मोबदल्यामध्ये या 2 धावा पाहायला मिळतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले मित्रांनो. या 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विजय पवार यांचा छोटा सत्कार होतो. विजय पवार उपस्थित नसतील तर विजय सपकाळ यांनी तो सत्कार स्वीकारावा. मी त्यांना विनंती करतो विजय सपकाळ यांना, सचिव आहेत असोसिएशनचे, की छोटा सत्कार त्यांचाही करून घ्यावा. 3 बॉल झालेत मित्रांनो. संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळतात. येणारे 3 बॉल 3 मॅक्झिमम पाहायचे सर्वांनाच. येतील का रोहितच्या बॅट मधून? नाहीये, हा त्याचा ट्रेडमार्क फटका आहे, परंतु या हंगामामध्ये पाहिले तर 70 ते 80% तो यशस्वी राहिला या फटक्यावरती आणि 20 ते 30% आपण पाहतोय अयशस्वी राहिला. त्यामधलेच 20 ते 30% मध्ये आपण पाहतोय फटका येतोय. फटका फसला गेला गोलंदाज पाहिलं तर आपण पाहतो सचिनला त्याने जाणून घेतलं. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, लेंथ लाईन अतिशय दर्जेदार पाहायला मिळेल. याच कारणास्तव डॉट बॉल पाहायला मिळाला. क्रिकेट हेच तर शिकवतं, अचूकता पाहिजे आणि आपणास एक दिशा देखील चांगली हवी आहे. हेच तर क्रिकेटने शिकवलं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अंमलात आणलं जात आहे. हलक्या हाताने फक्त आपण पाहतो दिशा दिली जाते. अगदी चेंडू शरीरावरती जाऊन आदळला जातोय, वेगाने आदळला जातोय. सिंगल रन आणि या सिंगलने आता 5वा बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा.
काय गोलंदाजी राहिली यार, फलंदाजी धर्माने प्रत्येकाची मन जिंकली, प्रत्येकाच्या मनावरती राज्य देखील धर्मेंद्र पवारने केलं, परंतु आता गोलंदाजी करत असताना कल्पेश सचिन आणि येणारे गोलंदाज देखील आपण पाहतोय आग ओकणारे असतील, आगीचे गोळे ओकणारे असतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. लास्ट बॉल डिलिव्हरी समोर स्वप्नील तोडकर, डॉट बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय ओव्हर समाप्त होते, 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते धावा 12. या ठिकाणी आपले कॉमेंटेटर आजच्या दिवसाला त्याला जास्त वेळ आपण घेणार नाहीये, यायचं आहे लगेच पुढील गोलंदाज शुभम साळुंके जंगलवाडी, कुठे असतील तरी यायचा आहे, कृपया सत्कार घेऊन जायचा आपला. शुभम साळुंके जंगलवाडी आणि देवाभाऊ सपकाळ दोघांनी कृपया यायचा आहे. मच्छिंद्र सावंत आबा आपणही यायचा आहे, आपलाही छोटा सत्कार होतो या ठिकाणी. 12 चेंडूमध्ये 57 धाव्यांची गरज आहे. या ठिकाणी लवकरात लवकर यायचं, स्पीडअप घ्यायचा आहे. देवाभाऊ सपकाळ, शुभम साळुंके आणि मच्छिंद्र सावंत आबा आपण तिघांनी ताबडतोब यायचा आहे, आपला सत्कार स्वीकारायचा आहे. जाऊया ओव्हर टू कॉम्बॉक्स. विकेटचं पतन. यावेळी मात्र आपण पाहतोय कॅच कंप्लीट, रोहित सोमर्डे बॅक टू द पेव्हिलियन. एक महत्वाचा खेळाडू माघारी जाताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारे आपण पाहतोय यानंतर पाहिले गेले तर या स्पर्धेचा सर्वात महत्वाचा इव्हेंट आपण पाहतोय, महत्वाचा सोहळा म्हणजे पारितोषिक वितरण सोहळा सुरू करणार आहोत आपण. कोणी मैदान सोडणार नाहीये याची देखील नोंद घ्यायची. लगेचच मैदानाच्या समोर येऊन आपण लाईनअप करणार आहोत. काही महत्वाचे मान सन्मान आपण प्रथमतः करू, मुलाखती घेऊ आणि त्यानंतर आपण पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने वळणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. नवीन बॅटर विक्रम येतो आणि विकेट मिळवले धर्मेंद्र पवार याने, त्याच्या खात्यामधील या स्पेल मधील पहिली विकेट असेल. डॉट बॉल आहे, डॉट बॉल पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. वन मॅन आर्मी आहे मित्रांनो, हा सर्व काही करू शकतो, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करू शकतो, उत्कृष्ट बॅटिंग करू शकतो आणि तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी देखील करू शकतो, असा हा धर्मेंद्र पवार आहे. ओव्हर दी विकेट वरतून फिरला जातोय, वन बाउन्स कॅदर केलाय, फेकी केला जातोय. यावेळी मात्र आपण पाहतोय सिंगल रन. सिंगलने मात्र मोठा फरक पडणार नाहीये, छोटासा फरक पडतोय, परंतु या छोट्या फरकानं टीम जळवाण डफळवाडीला काहीच फरक पडणार नाहीये. आता 3 बॉल कंप्लीट झाले, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओहो, लाजवाब चेंडू आता शोधायला जायला नको, खूप लांब मारलाय. हॅलो, जगदंब स्पोर्ट्सचा अक्षय हरेकर सत्कार होत आहे. सतीश मुंडे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या वतीनं हा सत्कार स्वीकारायचा आहे. या सतीश मुंडे साहेब, जगदंब स्पोर्ट्सचा सत्कार आपल्या आपण स्वीकारायचा आहे. तो एक सत्कार होतोय जगदंब स्पोर्ट्स. संत सावंत, मी तुम्हाला विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. जगदंब स्पोर्ट्स. यावेळी मात्र पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता विजयासाठी 7 चेंडूमध्ये 48 धाव्यांची गरज. आता हे आव्हान थोडस अवघड बनलं जात आहे. 7 मध्ये 48 धाव्यांची गरज. फटका खेळलाय, इनसाइड आउट, अगदी मात्र कव्हरच्या डोक्यावरतून वन बाउन्स सीमारेचे पार, 4 धावा.
एनव्ही येत आहेत शेवटच्या ओव्हरसाठी आपण पाहतोय एनव्ही यांना पाचारण केलं जात आहे. नवनाथ पवार मिस्टर गॅरी पवार यांचे मोठे बंधू. एनव्ही यांचा हा बॉल आपण पाहतोय जो वाईड येतोय आणि या वाईडनिशी वाईडनिशी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 6 मध्ये आता विजयासाठी आपण पाहतोय 47 धाव्यांची गरज. 6 चेंडू मध्ये 47 धाव्यांची गरज आहे. चला मॅच कंटिन्यू करायची, मॅच चालू करायची आहे. सिंगल रन 5 बॉल विजयासाठी 47 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. 5 मध्ये बनवायचे आहेत 47 धावा. फटका खेळला आहे पुन्हा एकदा आपण पाहतो स्वप्नील तोडकरच्या बॅट मधून डीप वरती क्षेत्ररक्षक नाहीये. चला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकायचे. त्या 4 धावा तर जरूर असतील आणि या 4 धाव्याने मात्र आपण पाहतोय 4 धावा 47 मधून मायनस करत असताना येणारे 4 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 43 धाव्यांची गरज असेल. 4 मध्ये 43 धावा बनवायचे त्याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि प्रत्येकाला एक विनंती असेल, हा सामना संपल्यानंतर जल्लोष करा परंतु लगेचच व्यासपीठाच्या समोर एकत्ररित्या यायचं आहे. सिंगल रन येते. प्रत्येकाला विनंती असेल लगेचच व्यासपीठासमोर यायचं आहे. महत्वाचा सोहळा म्हणजे प्राइस डिस्ट्रीब्युशन आपण पाहतोय, पारितोषिक वितरण सोहळा जो मात्र आपण यानंतर लगेचच चालू करणार आहे. महत्वाचे मान सन्मान मुलाखती तदनंतर पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने देखील वळणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. हा चांगला बॉल चेंडू कट होतोय, आतल्या बाजूला वळला जातोय आणि निर्धाव येतोय. डायरेक्ट हिट आहे. बॅटर सेफ असेल, बॅटर सेफ असेल, बॅटर क्रीज मध्ये आहे आणि यावेळी बॅटर सेफ असणार आहे. गॅरीने आपण पाहतोय चतुर चालकपणा केला होता परंतु बॅटर स्वप्नील तोडकर हा क्रीज वरती आपण पाहतोय पोहोचला देखील होता. दोन मध्ये 37 धाव्यांची गरज आहे. सबमिट डिलिव्हरी डॉट येते. 1 मध्ये 37 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू मध्ये बनवायचे 37 धावा. मॅच फिनिश, मॅच विजय आपण पाहतोय. अध्यक्ष चषकाचा मानकरी ठरते अर्थातच टीम डफळवाडी आणि जळगाव संघ आपण पाहतोय अध्यक्ष चषकावरती संघ नाव कोरणारा हा संघ ठरतोय. अर्थातच आपण पाहतोय त्यांचा सेलिब्रेशन आणि हाच तो धर्मेंद्र पवार ज्याने मात्र स्वतःच्या सोबळावरती संघाला शेवटच्या मॅच मध्ये टिकून ठेवला. संघाला मात्र आपण पाहतोय विजयाच्या दिशेने आपण पाहतोय पाठवला असा धर्मेंद्र पवार देखील खांद्यावरती घेतलं जात आहे. होय का खांद्यावरती त्याला घेतलं जाणार नाहीये. जवळ संघ विकेटच्या बाहेर येऊन सेलिब्रेशन करा. विकेटवर सेलिब्रेशन करू नये. जवळ संघ विरेवाडी आणि आयटी संघ रनरअप ठरलाय. चला सर्वांना विनंती करेल आपण व्यासपीठाच्या समोर लाईनअपने उभं राहायचंय. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय
मोलाचे सहकार्य लाभले गेले अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व नाना तुमचे देखील आभार व्यक्त करतो। मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान दत्ताजी पवार साहेब, ओम साई ट्रान्सपोर्ट भिवंडी, विनोदजी काळन साहेब आपण पाहतोय, भाजप नगर परिषद आस्तेगाव डोंबिवली, मान्य सन्मान्य रामजी सावंत साहेब अध्यक्ष, कृष्णाजी शेजवळ साहेब असतील, विजयदादा जोशी साहेब असतील, तुमचे देखील आभार व्यक्त करतो। रेश्माताई आरेकर, रेश्माताई सावंत तुमचे देखील आभार व्यक्त करतो। सचिनजी जाधव उपाध्यक्ष, कल्पेशजी सपकाळ, विजयजी साळुंके, शेखर शेट्टी साहेब